नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत रिझन्स टू नॉट चूज बीएससी कम्प्युटर सायन्स. बघा, बीएससी कम्प्युटर सायन्स का करू नये. बघा, बरेच विद्यार्थी जे आहेत बीएससी कम्प्युटर सायन्स करण्याचा विचार करत आहात, तर त्यांनी अशी कोणती कारणे आहेत की ज्याद्वारे ते म्हणू शकतात की बीएससी सायन्स कम्प्युटर सायन्स जे आहेत न केलेलंच बरं. ते का करू नये बीएससी कम्प्युटर सायन्स, तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून द्या आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तसं जर बघितलं तर आयटी सेक्टरमध्ये जाण्यासाठी बीएससी कम्प्युटर सायन्स हा एक उत्तम पर्याय आहे, चांगला पर्याय आहे. त्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या जॉबसाठी जाऊ शकता आयटी सेक्टरमध्ये बीएससी सीएस नंतर. पण अशी कोणती कारणे आहेत की ज्याद्वारे तुम्ही म्हणू शकता की बीएससी सीएस न केलेलं बरं. तर बघा, त्यामध्ये सगळ्यात पहिलं कारण आहे की कोर्सचं जे इंटेन्सिटी आहे किंवा वर्कलोड आहे तो खूप जास्ती. बघा, बीएससी सीएस मध्ये तुम्हाला थेरॉटिकल सब्जेक्ट असतात, त्यामध्ये परत प्रॅक्टिकल सब्जेक्ट वेगळे असतात, परत तुम्हाला त्यामध्ये अलग अलग गोष्टी असाइनमेंट्स असेल, सबमिशन असेल, प्रोजेक्ट्स असेल, खूप जास्त वर्कलोड असतो. बघा, जर तुमच्याजण वर्कलोड हँडल होत असेल तर तुम्ही करू शकता बीएससी सीएस, पण जर तुमच्याजण हँडल होणार नसेल तर तुम्ही न केलेला बरा बीएससी कम्प्युटर सायन्स. त्यानंतर दुसरं कारण आहे बघा, लिमिटेड स्कोप. कम्पेअर केलं तर बीटेक सीएसचं जर आपण कम्पेअर केलं तर याचा स्कोप जो आहे तो खूप लिमिटेड आहे. बघा, जर आपण बघितलं तर बीएससी कम्प्युटर सायन्स वाल्यांना थोडेसे लोअर जॉब मिळतात. जर बीटेक सीएस वाल्यांना जर चांगला जॉब भेटत असेल तर बीएससी कम्प्युटर सायन्स वाल्यांना त्यांच्या अंडर काम करावं लागतं. म्हणजे त्यांच्या अंडर काम करावं लागतं. लोअर लेवलचे जे आहेत तिथे तुम्हाला जॉब दिले जाते आणि पॅकेज सुद्धा जे आहे ते कमी दिलं जातं जर आपण कम्पेअर केलं बीटेक वाल्यांशी. तर हा पण एक कारण असू शकतं की तुम्ही बीएससी कम्प्युटर सायन्स न केलेलं बरं. त्यानंतर बघा, जॉब मार्केट कॉम्पिटिशन. तर सध्या जे आहे सगळ्यांना आयटी मध्ये जॉब पाहिजे. यामध्ये हा एक राडा होऊन बसलाय की कुणालाच प्लेसमेंट मिळत नाहीये. इतकी कॉम्पिटिशन वाढली की प्लेसमेंटच मिळत नाहीये. तर हे पण एक कारण तुमच्यासाठी असू शकतं की तुम्ही आता जे आहेत बीएससी कम्प्युटर सायन्स न केलेलंच बरं राहील तुमच्यासाठी, कारण खूप जास्त कॉम्पिटिशन वाढलेली आहे. त्यानंतर परत त्याचा जो स्कोप आहे तो पण कमी आहे किंवा जो वर्कलोड आहे तो पण खूप जास्ती आहे इथे. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल याच्याविषयी तर तुम्ही त्यात मला कमेंट मध्ये विचारू शकता. मी तिथे तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.